न्यूज मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, आपल्या न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सहभाग करीत आहे। दुधनी येथील बंजारा समाजातील लोकांनी तीर्थयात्रा यशस्वी करून परतले। 180 लोकांनी केले एकत्रित 5000 किलोमीटरचा प्रवास। दुधनी येथील शिवाजीनगर तांडा, गांधीनगर तांडा, मैत्री तांडा 1 व 2 असे बंजारा समाजातील 180 लोकांनी एकत्रित तीर्थयात्रा करून परतले आहेत। या प्रवासामध्ये बंजारा समाजाची काशी पोहरा देवी, अयोध्या, मथुरा, प्रयागराज, ओंकारेश्वर, आग्रा, उज्जैन, त्र्यंबकेश्वर, शिर्डी इत्यादी ठिकाणी जाऊन दर्शन घेत धार्मिक स्थळांना भेटी दिल्या। सदर तीर्थयात्रा 15 दिवसाची आयोजित करण्यात आली होती। या प्रवासात दोन्ही लक्झरी बस आणि 6 4-चाकी आणि एक गाडी जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून पाठवण्यात आली होती। या 15 दिवसाच्या प्रवासात एकूण 5000 किलोमीटर प्रवास करून प्रवास सुखकर व यशस्वीरित्या पार पडले। ही तीर्थयात्रा शिवाजीनगर तांडा येथील मोरया कॉन्स्ट्रक्शनचे अशोक राठोड यांनी आयोजित केले होते। सदर तीर्थयात्रा यशस्वी करण्यासाठी पोमू राठोड, लोकेश राठोड, अविनाश राठोड, रामू चव्हाण, हुसेन जाधव, मुकिंद राठोड, सुनील राठोड, दिलीप राठोड, शिवाजी चव्हाण, शिवा राठोड, बंटी पवार, राजू पवार, संतोष राठोड, कांतू चव्हाण, आकाश राठोड इत्यादींनी यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। दुधनी येथील समाजसेवक भीमाशंकर अंधेनी व अनेक दानशूर व्यक्तींनी अयोध्या येथे बंजारा समाजातील लोकांना अन्नदान केले। मी अनेक दिवसापासून माझ्या आई वडिलांना तीर्थयात्रा घडवावी म्हणून प्रयत्न करीत होते। या तांड्यातील ज्येष्ठ नायक कारभारी यांची चर्चा केली आणि त्यांनी होकार दिला। अशा प्रकारे तीर्थयात्रा घडवून आणलो याचा मला सार्थ अभिमान आहे। अशोक राठोड, मोरया कॉन्स्ट्रक्शन, शिवाजीनगर, दुधनी। सर, आपण दुधनी ते काशी, अयोध्या हा प्रवास आपण सगळ्यांनी मिळून आलात, म्हणजे ह्या प्रवासाबद्दल एकूण आपल्याला काय सांगायचं आहे? दुधनी ग्रामीण भागातील 4 तांड्यातील जे काही लोक आहेत ते लोक मिळून हा प्रवासाचा आपण या आपल्या ग्रुपतर्फे हा आपण नियोजन केला। 22 मे 2024 पासून आपण हा पुढील जे काशी, अयोध्या आणि इतर काही त्या जे आपले क्षेत्र आहे तर त्या क्षेत्र भेटी किंवा त्या दर्शनासाठी आपण एवढ्या मोठ्या लोकसंख्येने आपण आधी आपण ते नियोजन केला। काही म्हणजे एवढी लोक गोळा होतात किंवा या यात्रेसाठी निघतात ही अपेक्षा नव्हती, तरी आपण जे नियोजन होतं त्यापेक्षाही लोक आपल्या सोबत आले आणि आपण आधी पोहरा देवी, त्यानंतर प्रयागराज हा मार्ग आपण करत शेवटी काशीला आजच्या दिवशी आपण काशी येथे अतिशय नियोजनबद्ध आपण दर्शन घेतलं। जे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की आपला जो ग्रुप आहे किंवा यांचं नेतृत्व खरं म्हणजे ते अशोक राठोडला जाते। अशोक राठोड यांच्यामुळेच आपण इथेपर्यंत पोचलो आणि त्याचा जो पुढाकार आहे म्हणजे कुठली गोष्ट होत असताना एखाद्या व्यक्तीचा पुढाकार असावा लागतो। अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्या सोबत घेऊन त्यांनी अतिशय सुंदर असा नियोजन केला आणि आजचा हा शेवटचा काशीचा जो दर्शन आहे आपण दर्शन घेतलं। यानंतर आपण जी गंगा आरती महाआरती होणार आहे त्याचाही आपण लाभ घेणार आहोत। त्यानंतर आपला प्रवास तिथून अयोध्याकडे निघणार आहे। तर आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या सहकार्याने हा पुढील जो प्रवास आहे, पुढील 15 तारखेपर्यंतचा जो प्रवास आहे हा बंजारा समाज, मला असं वाटतंय की बंजारा समाजामध्ये एवढा मोठा रिस्क म्हणजे 200 लोकांना घेऊन 15-15 दिवस बाहेर पण ही साधी गोष्ट नाही, अशक्य आहे। कुठलेही ते करोडोपती असो कुणी असो, पण हे असं नियोजन करणे अशक्य आहे। मी मनापासून त्या अशोक आभार मानतो आणि तुमचंही आपले जे ग्रुप आहे त्यांचाही आभार व्यक्त करतो। म्हणजे हा प्रवास ऐतिहासिक होईल, न भूतो न भविष्य असा प्रवास होणार आहे। पुढे काही आपले 8-10 दिवस आहेत ते त्याच्यापेक्षा आपण चांगले तुमच्या सहकार्याने आपण नियोजन करूया आणि जे आपण शेवटचं दर्शन आहे ते आपण अगदी नियोजनबद्धरित्या करत आपण कोणालाही अगदी कुठलाही छोट्याशा गोष्टीचा त्रास होणार नाही आपण दखल घेऊया आणि हा प्रवास आपण यशस्वीरित्या पार पाडूया अशी मी आज अपेक्षा करतो। धन्यवाद सर, धन्यवाद। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपले न्यूज मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन